आता मेंढपाळांची अडचण नेमकी आहे की फॉरेस्ट खात्याच्या माध्यमातून खूप जाचकाठी आहेत. जिथं आमचं चराऊ क्षेत्र आहे तिथं फॉरेस्टवाले आम्हाला येऊ देत नाहीत आणि म्हणून त्याच्या संदर्भातली एक बैठक माननीय वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब, पशुसंवर्धन खात्याचे मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, वन खात्याचे सचिव, पशुसंवर्धन खात्याचे सचिव अशी एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही हा मुद्दा लावून धरला की जिथं आमचं चराई क्षेत्र होतं, मेंढपाळांना तुम्ही तिथं येऊ दिलं जात नाही, तर त्या बाबतीमध्ये सरकारनं ठोस भूमिका घ्यावी. उद्या बुधवार आहे, तर उद्या राज्य सरकारनं सूचना दिलेल्या आहेत की मेंढपाळांच्यासाठी एक स्थायी समिती स्थापन करायची आहे आणि त्याबाबतला निर्णय उद्या परवा 2 दिवसामध्ये होणार आहे. आपण अशी एक समिती स्थापन करतंय सरकार की ज्या समितीला सगळे अधिकार दिले जाणार आहेत. मेंढपाळांचं चराई क्षेत्र कुठं असावं, मेंढपाळांना चराई क्षेत्रामध्ये अडचण जर फॉरेस्ट अधिकाऱ्यानं चुकीच्या पद्धतीनं कारवाई केली तर त्या